ना आमच्या इथे जे दारात नारळाचं झाड आहे ना त्याचे नारळ पाडले होते ते मामांनी, तर त्यातले ना 2 नारळ त्यांनी माझ्या मुलींना दिले होते. आणि जसे नारळ घरी घेऊन आले होते ना तसे त्या माझ्या मागं लागले होते की आम्हाला नारळ पाणी दे, नारळ पाणी दे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा चालू होते, उन्हाळ्यात शाळेचं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं. तर दुसऱ्या दिवशी म्हटलं संध्याकाळ झाली होती, संध्याकाळचं पाणी पिऊन काही उपयोग नव्हतं, म्हणून मी त्यांना म्हटलं चला दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी पाणी देते प्यायला. तर दुपारची वेळ होती आणि पोरी पण घरी होत्या, सुट्टी होती त्यांना. तर त्यांना म्हटलं चला आता तुम्हाला पाणी देते का मी प्यायला, म्हणून मी तर नारळ सोलायला बसले. आणि हा ओला नारळ असल्यामुळे ना स्क्रूड्रायव्हरने तो पटपट सोलला गेला आणि छान वाटलं सोलताना. मस्त असं नारळ मी सोलून घेतला, सगळी जी किशी होती ती काढून घेतली आणि सोडणं मात्र मी पोरींना उचलायला लावले, कारण त्यांना पण काहीतरी काम पाहिजे ना, मी एकटीनेच का करायचं, म्हणून मग मी त्यांना सगळं उचलायला लावलं. त्यांनी पण ते नेऊन उन्हात टाकलं आणि त्यानंतर नारळाचा एक डोळा फोडला आणि त्यातनं मी पाणी तांब्यात काढून घेतलं आणि नंतर मग ते पाणी गाळून मी पोरींना दिलं. कारण उन्हाळ्यात ना शाळेचं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं शरीरासाठी. आणि जसं की उंदीर काय ते डोंगर फोडून उंदीर बाहेर निघतो ना तसं झालं, सगळ्यांना पाणी वाटून मला राहिलं एवढंसं, 2 घोटाचं पण पाणी नव्हतं. पण म्हटलं चला जाऊ दे, तेवढंच जीवाला आधार, म्हणून मग आम्ही पाणी प्यायलो आणि खूप छान होतं, गोड होतं पाणी नारळाचं, मस्त लागत होतं. आणि खोबरं पण खूप गोड होतं. मग चाकूच्या साहाय्याने पूर्ण खोबरं काढून, खोबरं बघा अख्खं निघालं होतं, शेवटी मी कोकणी नाही का. आणि मग आम्ही खोबरं खाल्लं मस्त असं आणि छान वाटलं, जीवाला जरा आधार मिळाला. आणि बाकी काय नाही झालं, एवढे सगळे कष्ट घेतले आणि शेवटी माझ्याच बोटाला लागलं आणि मग ते खूप दुखत होतं. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.